कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी. देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी. आपुलियांचा विसर भोळा, आपुलियांचा विसर भोळा, गोविंद कळा कवतुके. देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी. तुका म्हणे हसे जन, तुका म्हणे हसे जन, नाही कानतये ठाई. देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी. देवा आधी देवा जगत्रय, देवा देवादी देवा जगत्रय, देवादी देवा जगत्रय, हरी देवादी देवा जगत्रय. हरी केशवा विनंती माझी, हरी केशवा विनंती, हरी पर्यंते केशवा विनंती. माझी वाणी तुझे वरती, ओ माझी वाणी तुझे वरती गुणरा, माझी वाणी तुझे वरती, ए माझी वाणी तुझे वरती गुणरा. प्रेम काही कळ, ऐसे काही प्रेम काही कळ, ऐसे प्रेम काही कळ. कळा तुझ पाशी आमुचे जीवन, उचित करोनी देई आम्हा. आम्हा शरणागता तुझाची आधार, तू तव सागर कृपा सिंधू. सिंधू पाय वाट जोडे तुझ्या नामे, जाळी महाकर्मे दुस्तरती. ती फळे उत्तम तुझा निज ध्यास, नाही गर्भवास सेविलिया. सेविलिया रामकृष्ण नारायण, नाही त्या बंधन संसाराचे. संसार तो काय तृणवतमय, अग्नी त्यासी खाय क्षणमात्रे. क्षणमात्रे जाळी दोषाची या राशी, निंद्य उत्तमासी वंद्य करी. करी ब्रीदसाचे आपुले आपण, पतित पावन दीनानाथ. वसुदेव सुतं देवं, कंस चानुर्मर्दनम. देवकी परमानंदम, कृष्णं वंदे जगद्गुरु. सच्चिदानंद रूपाय, विश्वोत्पत्त्यादेहतवे. तापत्रय विनाशाय, श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय, हरिये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय, गोविंदाय नमो नमः. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळी, आपलं गाव बनसारोळा, पंचक्रोशीचं असणारं हे श्रद्धास्थान, भगवान बनेश्वराचं असणारं या ठिकाणचं अधिष्ठान. अनेक वर्षापासून या ठिकाणी हा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतोय. याही वर्षीचा कार्यक्रम अत्यंत उत्साहामध्ये आनंदामध्ये संपन्न होत असताना आज या वर्षीची काल्याच्या कीर्तनानं या सप्ताहाची या वर्षीची सांगता होते. प्रचंड मोठा पंचक्रोशीतील जनसमुदाय भगवान बनेश्वराच्या दर्शनाला इथे येत असतो. तसंच काल्याच्याही कीर्तनाचा आनंद घेण्याकरता समग्र पंचक्रोशी, समग्र ग्रामस्थ, पुरुष मंडळी, विशेष करून माता भगिनींची असणारी प्रार्थनीय उपस्थिती. एवढी माता भगिनींची उपस्थिती पाहिल्यानंतर प्रश्न पडतो, माणसं गेलेत कुठं? हा पण प्रश्नच आहे ना. बहुतेक पुणे मुंबईचा निकाल ऐकायला गेले का काय माहिती. आज निकाल आहे म्हणून म्हणलं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. प्रचंड सगळ्यात जास्त मोठा उपस्थितीचा जर वाटा असेल तर माता भगिनींचा आहे. आणि दुसरी गोष्ट सांगायचं झालं, मी जिथून आलोय, आमचं गाव मांडवी, बुद्रुक तालुका, हवेली, जिल्हा पुणे. सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याला आमचं गाव आहे. खडकवासला धरण, मावळ प्रांत म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक एक मावळा आमच्या मावळ प्रांतातून मिळाला. माझ्याकडे पाहिल्यावर कळलं असेल तुम्हाला, मावळे असेच होते. अशा मावळ प्रांतातून मी त्या ठिकाणी आलेलो आहे. आमच्या तिकडच्या ते एक महिला खासदार आहे, ते असं म्हणतात, महाराज आम्ही एक पंतप्रधानांना पत्र लिहिणार आहे. म्हणलं कसलं पत्र लिहिताय? म्हणले आम्ही लग्नाला गेलो तरी महिलांची उपस्थिती 70%
तुमच्याकडे तसंच आहे ना? इथं काल्याच्या कीर्तनाला पाहिलं तर महिलांची उपस्थिती मी तर म्हणेल 70% पेक्षाही जास्त आहे, 90% इथं आहे. पण इन जनरल आपण जर पाहिलं तर सगळीकडे जवळजवळ माता भगिनींची उपस्थिती 70% असते. त्या असं म्हणल्या, महाराज मी पंतप्रधानांना असं पत्र लिहिणार आहे, आम्हाला 50% आरक्षण नको, 70% आरक्षण द्या. आता त्याच्या पुढचं ऐका ना थोडं. मी म्हणलं 70% तुम्ही जर मागितलं आणि तुम्हाला सरकारने 70% दिलं तर आम्ही काही घरी भाकरी थापायच्या का? मग त्या आपल्याच वाट्याला येईल ना मग. म्हणून पुरुष मंडळी कुठे गेली हे याच्यासाठी विचारलं, आपली उपस्थिती त्यांच्या बरोबरीने पाहिजे. असो, सुंदर असं वातावरण या कार्यक्रमाचं. वारकरी संप्रदायाचे उपासक, या सप्ताहाचे मार्गदर्शक, या परिसराचं वैभव हरिभक्तीपरायण समाधानजी महाराज गोरे महाराजांनी पुन्हा पुन्हा स्मरण केलं, पुन्हा पुन्हा आठवण करून दिली. तारीख घेतल्यापासून अनेक वेळा फोन, वेळेवरती या. बहुतेक त्यांना असं वाटलं मी फसवतो का काय, असं त्यांना शंका आली. म्हणले महाराज फसवू नका, तुम्ही कार्यक्रमाला या आणि वेळेत या. त्याच्यामुळं मी 2लाच उठलो, झोपलो किती 12-1ला झोपलो आणि 2ला उठलो आणि लगेच गाडीत बसून निघालोय. आणि इथं आल्यानंतर मला जर माहिती असतं एवढा उशिरा कीर्तन चालू होणार ते अजून 2 तास लेट निघालो असतो तरी जमलं असतं. पण त्यांना असं वाटलं एवढा समुदाय येणार आहे, प्रचंड जनसमुदाय या गावामध्ये पंचक्रोशी येत असते आणि पत्रिकेवरती छपलेले महाराजच कीर्तनाला आले पाहिजेत ही एक भूमिका असते. आणि दुसरी गोष्ट, महाराज म्हणजे कोणी कीर्तनकार असेल अथवा ग्रामस्थ मंडळी असतील, यांचा मधला दुवा जो कोणी असतो त्याच्यावरती मोठी जबाबदारी असते. म्हणून गोरे महाराजांना असं वाटलं की बाबा आपण मध्यस्थी म्हणून आहोत, ठरलेले महाराज आले पाहिजेत, याच्याकरता सातत्यानं वारंवार फोन करून स्मरण करून इथपर्यंत त्यांनी आणलं. एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्या परिसराला लाभलेलं. आमच्या समाधान महाराज गोरे आणि हरिभक्तीपरायण जालिंदर महाराज काळोखे यांचे अत्यंत मैत्रीचे संबंध आहेत आणि त्या मैत्रीच्या संबंधातून आदरणीय जालिंदर महाराज काळोखे उपस्थित आहेत. एका वाक्यात सांगतो, जालिंदर महाराज काळोखे यांची कीर्तनाला उपस्थिती म्हणजे जगद्गुरू तुकाराम महाराजांची कीर्तनाला उपस्थिती. हे कोणत्या गावचे आहेत तुम्हाला माहिती आहे? हे देहूचे आहेत, देहूचे. आणि देहूचा कोणी माणूस आला ना, आम्हाला तुकाराम महाराज आल्यासारखं वाटतं. ही भूमिका आहे महाराज. आज जगद्गुरू तुकाराम महाराजांचा अभंग, खूप सेवा मोठी आहे महाराज. विदर्भ असेल, मराठवाडा असेल, जिथं जिथं ज्या ज्या गावामध्ये भजन नाही, ज्या ज्या गावामध्ये सप्ते नाहीत, अशा गावामध्ये भजनही आणि सप्तेही चालू करणारं व्यक्तिमत्व आहे आपल्यामधलं. आणि एका मोठ्या माणसाचं इथं येणं झालंय समाधान महाराजांच्यामुळं. मला तुमच्या गावचं दर्शन झालं, या परिसराचं दर्शन झालं, भगवान बनेश्वरांचं दर्शन झालं आणि आजची काल्याची कीर्तनाची सेवा या ठिकाणी करण्याची मला संधी मिळाली. असो, गोड सगळे गायक, आता मला नामोल्लेख माहिती नाही सगळ्यांचा, पण सगळे चांगले गाणारे आहेत. सोमदार महाराज पाठीमागं उभे आहेत, विनेकरी महाराज असतील, गोड मृदंगाचे वादक आहेत. आपल्या परिसराचं रत्न आहे. महाराजांचं नाव काय? हरिनाम महाराज, श्रीराम महाराज, हरिनाम, हरिराम, हरिनाम. ठीक आहे, हरिनाम महाराज नाव पण आगळं वेगळे. वजन कमी आहे पण या क्षेत्रात वजन मोठं आहे. तुमच्या लक्षात आलं तर बघा, शरीराचं वजन कमी आहे पण थाप टाकल्यावर कळतं. काही लोकांना नुसतंच थापा मारणं माहिती असतं. एक तर पारावर बसून थापा मारतील, नाही तर गायछापवर थापा मारतील. पण ही थाप इतकी ताकदीची आहे महाराज, तुम्ही पारावर बसून थाप मारा नाही तर गायछापवर थाप मारा, फायदा काहीच होणार नाही, उलट नुकसान होणार, अधोगतीला जाणार. इथं थाप मारा, देवापर्यंत पोहोचणार. ही ताकद आहे, ही ताकद. हा मृदंग आहे महाराज, तो बोलतो, ते बोलायला लावतात. असो, सगळ्यांना त्या ठिकाणी वंदन करून सेवेला आपण प्रारंभ करूया. कृष्ण परमात्म्याचं चरित्र काल्याच्या कीर्तनामध्ये आपण पाहत असतो. देव गोकुळामध्ये आला, देव आल्यानंतर देवाचं सौंदर्य कसं होतं. जगद्गुरू तुकाराम महाराजांचा ही अभंगरूपी गवळण आहे, सगळ्यांची पाठातली गवळण आहे, सोपी गवळण आहे, खूप काय अवघड नाहीये. कोणी ये कबुलली नारी, परमार्थिक क्षेत्रामध्ये त्या गवळणीची अवस्था कशी झालेली आहे, ती स्वतःला भुलून गेलेली आहे, विसरलेली आहे. विकिता गोरस घ्या म्हणे हरी. गोरस, गोरस म्हणजे दुधाचे पदार्थ. बाजाराला मध्ये विकायला ती गेली आणि काय घेऊन गेली याचाच विसर तिला पडला. देखीला डोळा बैसला म्हणे, तिने कृष्ण पाहिला होता आणि ज्या डोळ्याने कृष्णाला पाहिलं त्याला हृदयामध्ये साठवला आणि त्याचंच चिंतन मुखानं ती करत होती. देखीला डोळा बैसला म्हणे, तोची वदनी उच्चारी,
आपुलियांचा विसर भोळा गोविंद कळा कौतुके. सर्वाचा लौकिकत्वाचा विसर पडला, कारण अलौकिक तत्व परमात्मा हाताला लागला. आणि मग भजन करत असताना तिची स्थिती पाहून तिला समाज हसत होता. पण तुकाराम महाराज म्हणतात, चांगलं काम करायला एखादा माणूस निघाला त्याला समाज हसतो, कुणी असू द्या. वारकरी अहो भजन करणारा नाम आला तरी कोण लोक चांगलं म्हणतात तेव्हा. आमच्याकडे पहाटे 4ला काकडा चालू होतो. काही गावातल्या लोकांना त्रास होतो, आमचे भजने लागले बोंबलायला म्हणतात. 4 वाजता काकडा करतात लोक. नाही जाता आलं जाऊ नका, पण भजन करणाऱ्याला कमीत कमी बोंबलतात असं तरी म्हणू नका. कारण ते म्हणल्या भजन करणारा तुम्हाला काही नाही करणार, पण ते देवाला नाही ना सण होणार. साधू संतांची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली, तेने वाचा पंगू झाली, एका जनार्दनी कृपा लादली का. म्हणून वारकऱ्याची निंदा नाही करायची, वारकऱ्याला त्याला स्वतंत्र द्यायचं भजन करण्याचं. तुकाराम महाराज म्हणतात, जग आपल्याला हसायला लागलं, आपलं कानच देऊ नका, तिकडं कान बंद करून घ्या. जगाच्या दृष्टीने आपण बहिरं व्हा. तुका म्हणे हसे जन नाही कान तये ठाई, देखिला डोळा बैसला मनी, तोची वदने उच्चारी. असं म्हणतात. परमात्मा गावामध्ये आल्यानंतर देवाचं येणं, भगवंताच्या येण्यानं सौंदर्याला सुद्धा सौंदर्य आलं होतं. देव इतका सुंदर होता. श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे, मदन पोटा आला बापुडे, येर कोणीकडे इंद्रचंद्र महेंद्र, ब्रह्म बृहस्पती आणि शंकर, ऐसे पूज्य जे का ईश्वर तेही तुझे किंकर. श्रीकृष्णा जो न कळे वेदशास्त्र आगमाये, तो गोकुळी लोणी चोरोनी खाये, ऐसी भाविकाची आवडी देखा, टाकोनी आला वैकुंठ सुखा. नाथ अनाथांचा पती गोपिकांचा, नाथ अनाथांचा पती गोपिकांचा, नाथ अनाथांचा पती गोपिकांचा, नाथ अनाथांचा पती गोपिकांचा. माझी वाणी तुझे वरती गुण नाम, माझी वाणी तुझे वरती गुण नाम. किती सुंदर होता, त्याचं वर्णन सौंदर्याचं आले, भागवताने त्याचं वर्णन केले. जो सकळ लावण्याची शोभा, जो सकळ सौंदर्याची शोभा, लावण्याचा अतिवालभा, जयाचेनी संगे अंग संग प्रभा, अनिली शोभा जगासी. परमात्म्याच्या येण्यानं जगाला सौंदर्य आलं, इतका परमात्मा सुंदर आहे. बरं, गोकुळामध्ये देव आल्यानंतर किती आनंद, त्या आनंदाला पारावार राहिला नाही महाराज. गोकुळामध्ये देव आल्यानं माणसं भुलली होती हे नवल नाही, अहो निसर्गाला सुद्धा भूल पडली होती देवाच्या येण्यानं. नाथ महाराजांचे गोड गवळण सांगतो तुम्हाला. भुलविले 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 वेणुनादे, भुलविले 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 वेणुनादे, वेणू वाजविला गोविंदे, वेणू वाजविला गोविंदे. भुलविले 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 राधे राधे, भुलविले 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 राधे, वाजविला गोविंदे.
भुलविले भुलविले वेणुनादे भुलविले 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 वेणुनादे वेणू वाजविला गोविंदे वेणू वाजविला गोविंदे ओ भुलविले भुलविले ओ भुलविले 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 नादे भुलविले 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 नादे वेणू वाजविला गोविंदे वेणू वाजविला गोविंदे ओ गोविंदे. भगवंताच्या येण्यानं बघा ना, आपण त्या देवाचं वर्णन संतांनी केलंय आणि ते आपण जर एखाद्या चालीतून गायलं तर माणसांना सुद्धा भूल पडते ना. 2 मिनिटाकरता तुम्हाला काय आठवत होतं का? नाही आठवत महाराज. आपण त्याचे गुण ऐकले तरी आपल्याला त्या ठिकाणी भूल पडते. ज्यांनी कृष्णाला पाहिलं असेल त्यांची काय अवस्था असेल महाराज. भुलविले वेणू नादे वेणू वाजविला गोविंदे. अरे तृण चारा चरू विसरली गायी व्याघ्रे एके ठाई झाले. बघा भगवंताच्या बासरीचा आवाज काय होता आणि किती ताकद होती. गायी वाघाने जर गायीला पाहिलं, बिबटे आहे का इकडं? नाही ना. बरं झालं नाही. ते पुण्यातच कुठून उता आलाय काय माहिती. जे आता इलेक्शन लागलं होतं तोपर्यंत बिबट्याची एकही बातमी नव्हती. उद्यापासून बघा बिबट्यांच्या सगळ्या बातम्या टीव्हीला येतील. इलेक्शनच्या काळात काय प्रचाराला गुंतले होते का काय आउट ऑफ झालते कव्हरेज एरिया काय कळलं नाही. शांतता राखा. बोल का म्हणा. भुलविले वेणुनादे. मी मुद्दाम बोलत होतो. तृण चारा चरू विसरली गायी व्याघ्रे एके ठाई झाली. वाघाने गायीला पाहिल्यानंतर वाघ गायीवरती झडप टाकतो. गायीला मारल्याशिवाय वाघ राहणार नाही. पण बासरीचा आवाज ऐकल्यानंतर वाघाच्या मनातला सुद्धा क्रूरपणा, हिंस्र श्वापदे वाघ म्हणजे. गायीच्या बाजूला उभा राहायचा आणि गायीला चरून द्यायचा वाघ. गायीच्या बरोबरीने चालायचा. कोण? वाघ. गायीला धक्का लावत नव्हता. विचार करा, भगवंताच्या बासरीचा आवाज ऐकल्यानंतर वाघाच्या मनामधला सुद्धा हिंस्रपणा निघून जातो, क्रूरपणा निघून जातो. तसं कीर्तनामध्ये बसल्यानंतर सुद्धा आपल्या मनातला वैरपणा निघून जातो. म्हणून तर आपल्याकडं कितीही वैरी असू द्या किंवा पंचवार्षिकला काही होऊ द्या, पण इथं मात्र मांडीला मांडी लावून लोक बसतात. ही ताकद आहे महाराज. एकमेव जगातला आपला असा वारकरी संप्रदाय सगळ्याला एकत्र बसवू शकतो महाराज. सगळ्याला एकत्र एकाच व्यासपीठावर बसवण्याची ताकद वारकरी संप्रदायाची. सगळे असू द्या, कुणी कुठल्याही जातीचा असू द्या, सकळासी येथे आहे अधिकार आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आणि म्हणून असं असणारं भजन, असं असणारं कीर्तन भगवंताच्या येण्यानं गोकुळामध्ये जिकडं तिकडं आनंदी आनंद होता. भुलविले वेणुनादे वेणू वाजविला गोविंदे. दिवसभर गोपाळ रानात जायचे गायी राखण्यासाठी. सायंकाळच्या गायी घरी यायच्या. गायी घरी आल्यानंतर धारा काढायचा कार्यक्रम असायचा. आणि धारा काढून झाल्या संध्याकाळचं त्या घराघरामधलं जेवण झालं. दूध गरम करायचं. गरम केलेलं दूध थोडं कोमट होऊ द्यायचं. त्याला विरजन लावायचं. तुम्ही काय म्हणता त्याला? विरजनच म्हणता ना. विरजन मुरवण लावायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत त्याचं दही होण्याची वाट पाहिजे. भले मोठे रांजण असायचे. रांजणामध्ये ते दही असायचं. माणूस उभा राहील एवढे रांजण असायचे. त्या गोपिका पहाटे 3 वाजता उठायच्या. किती वाजता? इकडची पहाट किती वाजता होते? मी कशासाठी विचारलं, मुंबई असं एक शहर आहे ते जगातलं झोपतच नाही महाराज. मुंबईची माणसं. कोल्हापूर असं शहर आहे पहिलान मंडळी 4 वाजता उठतात आणि व्यायाम करतात. आणि काही काही शहरांमधली लोक आहेत रात्रभर जागतील, 4 वाजेपर्यंत मोबाईल पाहतील, 4ला मोबाईल चार्जिंगला लावतील आणि मग झोपतील. मग हा 12ला उठणार. आताशी सकाळ झाली होय. आपण जेव्हा उठतो तेव्हा आपली सकाळ आहे. त्या पहाटे उठायच्या 3ला. 4 वाजता बरोबर तो रांजणामध्ये रवी टाकलेला असायचा आणि 4 वाजता त्यांचं घुसळण चालू व्हायचं. म्हणजे लोणी काढणं. लोणी काढता का? खरं सांगा, लोणी काढता का लोणी लावता? कारण लोणी काढण्याचा काळ कमी आहे, लावण्याचा जास्त आहे. हल्ली लोक लोणी लय लावतात महाराज. लोणी कोण खाता आता? लोणी खाल्लं पाहिजे. पोटाचे सगळे विकार बरं करण्याची ताकद लोण्यामध्ये. त्या लोण्याला नवनीत म्हणलंय. मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. असो, लोणी काढायचा कार्यक्रम. बरं, लोणी काढत असताना लोणी कशाने काढता तुम्ही?
खरं सांगायचं खरंच रवीने काढता नाही नाही शहरात मिक्सरनी काढतात म्हणून विचारलं गावाकडं कशाने लोणी काढतात मिक्सरच का तुम्हाला मिक्सरची गंमत ऐकली असेल पण तरी सांगतो आमच्या पुण्यात नवरा बायकोची सारखी भांडणं व्हायची आणि बायको नवऱ्याला म्हणायची बघा तुम्ही जर असं भांडत राहिलं तर महिनाभर माहेराला जाईल मग काय खायचे ते सारखी भांडणं व्हायची आणि एक दिवस खरोखरच जोरात भांडणं झाली बायकोनी पिशवी भरली म्हणली महिनाभर येतच नसते 10वीला पोरगं होतं त्यांचं संभळा म्हणली आता तुम्ही त्याला आणि बायको पिशवी भरून नवऱ्याशी भांडून माहेराला गेली किती दिवसासाठी 1 महिन्यासाठी माहेरात जशी पोचली तशी नवऱ्याला फोन केला का हो म्हणली तुम्ही कुठे आहेत तो म्हणला मी घरी आहे आता कसं काय वाटतंय तो म्हणला तू माहेराला गेली तर डोकंच दुखायचं बंद झाले बरं झालं म्हणलं आता बरं पोरगं काय करतंय तो म्हणला पोरगा अभ्यास करतंय हिला शंका आली ही म्हणली तुम्ही खरंच सांगा कुठे हा म्हणला घरात आहे ती म्हणली एकदा मिक्सर चालू करून दाखवा ना तेव्हा व्हिडिओ कॉल नव्हता मग त्यांनी मिक्सर चालू करून दाखवा दुसऱ्या दिवशी तसंच कुठे आहेत तुम्ही तो म्हणला घरी आहे पोरगं कुठे आहे क्लासला गेले खरंच घरी आहेत का हो घरी आहेत म्हणले परत म्हणले मिक्सर चालू करून दाखवा काय घेणं देणं नव्हतं 2, 3, 4 दिवस गेले महिनाभराकरता राहायला गेली होती आणि 8व्या दिवशी नवऱ्याला फोन न करता दुपारची घरी आली घरात पाहती तर घरात नवरा नव्हता पोरगा अभ्यास करत बसलो होतं पोराला म्हणले ए दादू तुझा पप्पा कुठे गेलाय दादू म्हणला मम्मी 8 दिवस झाला पप्पा मिक्सर घेऊन कुठे गेलाय काय माहिती मग तुम्हाला कळालं म्हणायचं मला काय म्हणायचे ते माणसं कुठं गायब झाली ते जाऊ द्या विनोदाचा भाग सोडा मी लोण्यासाठी सांगत होतो लोणी रवीनी का काढलं पाहिजे काही आवाज पवित्र आहेत पहिला आवाज आपण घरामध्ये शंख वाजवला ना की घर अख्खं पवित्र करण्याची ताकद त्या शंखाच्या आवाजात आहे आपण आता इथं भजन कीर्तन करतोय या कीर्तनाचा आवाज वारा जिथपर्यंत घेऊन जाणार आहे तिथपर्यंतचा परिसर पवित्र करण्याची ताकद या कीर्तनाच्या आवाजाची आहे महाराज असा आवाज नाही महाराज आपण फक्त प्रचारात म्हणतो आवाज कुणाचा आवाज संप्रदायाचाच महाराज संप्रदायाचा आवाज जिथपर्यंत जातो तिथपर्यंतचा परिसर पवित्र होतो गायी हंबरल्यानंतर गायीचा आवाज जिथपर्यंत जातो तिथपर्यंतचा परिसर पवित्र होतो पण त्याला गायी हंबरणारी पाहिजे जर्सी नव्हे गायीचा हंबरण्याच्या आवाजाची ताकद काय परिसराला पवित्र करते तसं घरामध्ये रवीने आपण लोणी काढतो ना त्यावेळेस तो रटरट होणारा आवाज घरातली रटरट थांबवतो महाराज घरातला वादविवाद थांबव घराला ते सुख देतं शांती देतं समाधान देतं तो आवाज कृष्ण परमात्मा आईला म्हणत होता आई मला लोणी नको मला तो आवाज पाहिजे आवाज आता तो आवाज देता येईल का नाही देता यायचा पण आवाज मात्र म्हणून आठवड्यातून एकदा तरी तामतुला असेल तुम्ही काय म्हणता त्याला बघुलं म्हणता पातेला असेल त्याच्यामध्ये ते दही पाणी ओतावून रवीने रटरट आवाज करावा लोणी काढावं का काढावं त्याचं कारण सांगितलं तो आवाज अख्ख्या घराला पवित्र करतो याच्यासाठी ती गोकुळातली सून 4 वाजता 3 वाजता उठायची 4 वाजता रवी रानात टाकायची आणि घुसळण चालू व्हायचं 6 वाजलेले असायचे पहाटेचे सासू उठून यायची आणि सासू म्हणायची काय ग 4 वाजल्यापासून घुसळण चालले लोणीवर आलं का नाही ती म्हणायची आत्या 2 तास झालं पण लोणी काही वरती आलं नाही लोणी जर वरती आलं नाही तर त्याला अजून एक पद्धत आहे आपण गार किंवा गरम पाणी त्याच्यामध्ये टाकतो मग लोणी वरती येतं तेव्हाही तशीच पद्धत होती ती सासू म्हणली तुला लोणी काढता येत नाही का त्या सुनेने सांगितलं आत्या उनवणी शिळवणी घाली ते बाई लोणी येईना 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 काय झाले ढोल सासूबाई कळेना काय झाले सासूबाई कळेना काय झाले ढोल सासूबाई कळेना काय झाले सासूबाई कळेना घुम घुम करती घुम घुम करती डेरे घुमती घुम घुम करती घुम घुम करती डेरे घुमती घुम घुम करती घुम घुम करती डेरे घुमती घुम घुम करती घुम घुम करती डेरे घुमती
आनंदल्या गवळणी छंदे छंदे डोलती, आनंदल्या गवळणी छंदे छंदे डोलती, घुम घुम करती डेरे घुमती. अहो पहाटे 4 वाजता 6 वाजेपर्यंत लोणीवरती येत नव्हतं. असा लोणी काढण्याचा कार्यक्रम व्हायचा. लोणी झालं की कढवायचं, लोणी कडवून झालं की त्याचं तूप तयार व्हायचं आणि मग त्या गोकुळातल्या त्या सगळ्या गवळणी एका माठामध्ये दही असायचं, एका त्या ठिकाणी लोणी असायचं, एका तूप असायचं, असे 4-4 माठ एकावरती एक डोक्यावरती घ्यायच्या आणि मथुरेच्या बाजाराला विकायला निघायच्या. पूर्वी अशी पद्धत होती, गावात जर आपल्या पाणी नसलं तर आपण नदीला विहिरीला पाणी आणायला जायचो. 2-2, 3-3, 4-4 हांडे एका एक तुम्ही आणले असतील आहे ना, बरीच मंडळी इथं असतील. महाराज पुण्यामध्ये इतकं नाजूक काम झालंय, सुनांना हांडा उचलत नाही म्हणून कळशी आली, कळशी उचलत नाही म्हणून आता तांब्या आलाय. त्या तांब्यावर पण फुलपात्र येते, काही दिवसांनी फुलपात्र्यात चमचा येतो का काय माहिती, प्या पाणी. इतकं नाजूक काम झाले. पूर्वीच्या काळात माता भगिनींना पाणी आणायला लागायचं, 4-4 भांडी एकावरती एक असायची. ग्रामपंचायती सुधारल्या, गावामध्ये नळकोंडाळी आली. आता त्याच्याही पुढे जाऊन मला वाटतं घराघरामध्ये नळ आले असतील ना, काही घरांमध्ये नळ आले असतील. काही दिवसांनी ते मला अशी शंका आहे, आम्ही पाणी मागितल्यावर काही नळच तोंडात चालत येतो का काय माहिती. प्रगतीपथावरती येत आपण सगळी माणसं. त्या सगळ्या गवळणी एकावरती एक माठ ते घ्यायच्या आणि बाजाराला दही दूध लोणी तूप विकण्याकरता निघायच्या. बरं जात असताना ह्या गप्पा मारत जात नव्हत्या महाराज, त्यांच्या गप्पा नसायच्या. कृष्णाची या ओव्या गाणे गाती गीत आणि कृष्णमय चित्त झाले त्यांचे. कृष्णाचंच बोलायच्या, कृष्णाशीच बोलायच्या, सगळ्या चर्चा कृष्णाच्या करायच्या. दह्या दुधाचे माठ मोलाचे नीट धरावे जपून. गवळण शेपके पण चांगली. कोण कोण असायचं, चिंगू रंगू राधा गोधा यमुना जमुना चंद्रावती नीट चाला मोर बघून आता नका पाहू बाई मागे वळून. चिंगू रंगू राधा गोधा यमुना जमुना चंद्रावती आहेत का, एक तरी नाव आहे का, आहे ना. नावं ठेवण्यापेक्षा ही नावं चांगली आहेत. आता हल्लीचा समाज नावं ठेवायलाच अग्रेसर झालाय. आमचे एक मित्र आहे आणि त्यांची मुलगी ग्रॅज्युएशनला आहे, BComला. आणि मी त्यांच्या घरी कीर्तनाला काल्याला गेलो होतो आणि ते काय म्हणले माहिती आहे का, त्या मुलीचे वडील म्हणले, बाळा नाही म्हणले, आळंदी महाराजांना पाणी दे. मुलीचं नाव काय ठेवलं होतं त्यांनी, आळंदी ठेवलं होतं. आता मी पहिल्यांदाच असं वेगळं नाव, जसं आमचं हरिनाम ऐकलं तसं मला पण सांगायचं झालं. किती गोड नाव आहे महाराज, गोड तुझे रूप गोड तुझे नाम. नावात खूप काही लपलेलं आहे महाराज. आता ते म्हणले, बाळा आळंदी महाराजांना पाणी दे. पोरगी ती पाणी घेऊन आली. म्हणलं, अगं आळंदी तू फर्ग्युसन कॉलेजला शिकती, तुला मित्र मैत्रिणी असं आळंदी म्हणून हाक मारत असतील, तुला असं ऑड नाही वाटत का. ती काय म्हणली माहिती आहे का, महाराज ऑड नाही वाटत, उलट गोड वाटतं. माऊलींची आठवण होती आळंदी म्हटलं. नावामधला अर्थ सांगतोय मी. आता हल्ली नावं खूप अवघड आहेत. सोन्या मोन्या पिल्लू टिल्लू. पुण्यातलं एक 80 वर्षाचं म्हातारं महिनाभर म्हातारीला म्हणत होते, सोन्या. म्हातारीला काय म्हणते, मोन्या पिल्लू टिल्लू. तो 10 वर्षाचा नातू म्हणला, म्हणताय मोन्या म्हणताय टिल्लू म्हणताय टिल्लू म्हणताय. झाले काय, म्हातारं म्हणलं महिना झालं म्हातारीचं नावच विसरलोय. पर्यायच नव्हता म्हाताऱ्याला. काय विठ्ठल विठ्ठल त्या बाजाराला गेलेल्या असायच्या. दही दूध लोणी तूप सगळं असायचं. कृष्णाच्याच ओव्यान कृष्णाची गाणी गात जायच्या. बाजारात सगळं दही दूध मांडलेलं असायचं. दिवसभर बाजार भरलेला असायचा. पण त्यांचं दही दूध लोणी तूप कुणी घेत नव्हतं. आता का घेत नव्हतं त्याचं कारण आहे, यांनी दही नेलं होतं, लोणी नेलं होतं, तूप नेलं होतं. आपण समजा तुमच्या शेतामध्ये सोयाबीन पिकतं बरोबर, आणि तुम्ही आंबेजोगाईच्या बाजारामध्ये सोयाबीन घेऊन विकायला गेला आणि तिथं बाजारामध्ये तुमच्याजवळ सोयाबीन आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्या गिऱ्हाईकाला तुम्ही म्हणणार आहे का, आंबे घ्या फणस घ्या, म्हणणार आहे का. आणि जर असं म्हणलं तर लोक काय म्हणतील, माणूस बावलट आहे. माणूस सोयाबीन घेऊन आला आणि तिथं गेल्यावर आंबे घ्या म्हणतोय, फणस घ्या म्हणतोय, कसं जमल हे. तर त्या गोपिकांनी विकायला दही नेलंय, लोणी नेलंय, तूप नेलंय. त्या म्हणत नव्हत्या दही घ्या लोणी घ्या तूप घ्या, त्या म्हणायच्या गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या गे.
माऊलर घ्या गे. सगळ्या स्वरात पेटी वाजवतोय तो. सगळी पेटी सगळ्या स्वरात. मला त्याचं खरंच बरं वाटतंय त्याच्याकडे पाहिल्यानंतर. महाराज हो ना. ते काय असतं, धन्य त्यांची माता, धन्य त्यांचा पिता, साठवीला दाता, त्रैलोक्याचा. आई आणि वडील धन्य आहेत म्हणून मुलगा कर्तबगार होत असतो. आता किती वर्षाचा असेल तो? 4 वर्षाचा. प्रत्येक घरात 2, 4, 6, 8 वर्षाची पोरं आहेत. पण काही काही ठिकाणी पोरं इतकी चमत्कार. ते गिरी महाराज एक विनोद सांगतो, माझ्याकडे घेऊन सांगतो मी तुम्हाला. म्हणजे एका गावाला कीर्तनाला गेलो. प्रत्येक घरात पोरं आहेत 2, 4, 6, 8 वर्षाची. आणि रात्रीचं कीर्तन होतं 7 ते 9. मी 6:45ला पोहोचलो. त्या घरात पोरग होतं. ते यजमान म्हणले, महाराज 7 वाजता मी मंडपात जातो. 7 वाजता बरोबर, म्हणजे टाळकरी, मृदंगवाले, पेटीवाले, गायक वादक सगळे जमा करून 7ला बरोबर कीर्तन चालू करतो. 15 मिनटं तुमच्या हातात आहेत, हातपाय धुवा. तोपर्यंत चहा पाणी माझी मंडळी तुम्हाला त्या ठिकाणी देईल. आणि हातपाय धुवून असं सोप्यावरती बसलो होतो. ते घराचे मालक, तो यजमान ज्यांनी मला बोलवलं, ते मंडपात निघून आले. त्यांच्या घरात पोरग होतं 5 वर्षाचं. याच्याकडे पाहिलं मला आठवण झाली म्हणून सांगतोय, बाकी काय नाही. पोरग 5 वर्षाचं होतं. ती माऊली म्हणली, महाराज मी तुम्हाला पाणी घेऊन येते. ती माऊली आतमध्ये पाणी आणायला गेली. तेवढ्यामध्ये पोरग शेजारी बसलो होतो सोप्यावरचं. ते उठलं आणि मांडीव बसलं. आता चहा प्यायचा म्हटलं, त्या घरातल्या पोराला मांडीव तर बसवलं पाहिजे का नाही? कपडे चुरगळून आहे तर काय हो, काय करायचे आपल्याला? पण त्याला बसवलं पाहिजे. ते मांडीव बसलं. मांडीव गप नव्हतं बसत. या मांडीवून या मांडीव आलं. ते म्हणायचं, महाराज घोडा, महाराज घोडा. मला काय त्याचं गणित कळालं नाही. मला असं वाटलं त्याच्या खेळण्यातला घोडा हरवलाय म्हणून ते म्हणते महाराज घोडा, महाराज घोडा. नंतर मला कळालं हे मलाच घोडा म्हणते म्हणून. त्यालाही असं मी जाणता दिसलो. ते म्हणायला लागलं, महाराज घोडा, महाराज घोडा. इथं बसलं पाटकुळीव. महाराज घोडा, महाराज घोडा असं करायला लागलं. तेवढ्यात ती त्याची आई पाणी घेऊन आली. पोरग इतकं चालाक होतं. आईने पाहिल्यावर आई मारीन आपल्याला म्हणून खांद्यावरनं पटकन खाली उतरलं आणि आहे तसं माझ्या शेजारी बसलं. त्या माऊलीने मला पाणी दिलं. म्हणले, महाराज हे पाणी घ्या. तिला शंका आली म्हणून तिने विचारलं. म्हणले, महाराज माझं पोरग तुम्हाला त्रास तर देत नाही ना? आता मी तिला थोडं सांगणार मला घोडा घोडा म्हणतोय म्हणून. काहीच नाही म्हटलं, नाही देत म्हटलं त्रास. पण पोरग इतकं हुशार होतं. आई जशी आली तसं इतकं शांत बसलं, जशी काही त्याला ज्ञानोबारांसारखी समाधी लागली. इतकं शांत. ती तेवढ्यात म्हणली, महाराज चहा ठेवलाय, मी चहा घेऊन आले. म्हणलं, नको चहा, मला माहिती होतं नंतर काय होणार, तुम्ही इथंच थांबा म्हणलं, फेटा घाला तोपर्यंत. नाही म्हणले, ते उतू जाईल. चहा आणायला गेली. लगेच आले म्हणले. गेली चहा आणायला. चहा आणायला जशी आई गेली तसं पोरग उठलं. परत मांडीव येऊन बसलं. महाराज घोडा, महाराज घोडा. खांद्यावर बसलं. लगामच धरला आता माळ. महाराज घोडा, महाराज घोडा असं करता करता ती चहा घेऊन लवकर आली आणि आपल्या पोराने महाराजाचा घोडा बनवला हे तिच्या लक्षात आलं. तिला राग आला. म्हणली, हा महाराज चहा घ्या. त्या पोराला असं ओढलं. 2 चापटी मारल्या. म्हणलं, नका ना मारू, 5च वर्षाचं आहे, लागल त्याला. ती काय म्हणली असं माहितीये का? त्या बावळाटाला अजून कळावं नाही घोड्यातला आणि गाढवातला फरक. तुम्हाला कळाला का? तेव्हापासून मी तिचा विचार करतो, ही कुठल्या शाळेत शिकले असेल जालिंदर महाराज. आणि तेव्हापासून कोण जण म्हणलं ना महाराज चहा प्यायला, चहा सोडून दिला. कुठं जाता फजिती करायला? मग त्याच्याकडे पाहिल्यानंतर आठवतं, पोरं शहाणी आहेत महाराज. पोरांना हल्लीच्या काळात विचारायची सोय राहिली नाही. पण ते सगळ्या स्वरात पेटी वाजवते म्हणून सांगितलं, बाकी काय नाही. विठ्ठल विठ्ठल. या सगळ्या गवळणी बाजारामध्ये गेलेल्या असायच्या. दही दूध लोणी तूप असायचं. दिवसभर बाजारात बसायच्या. त्या म्हणायच्या, गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या गे, तव तव हसती मथुरेच्या गे. अख्ख्या बाजारातली लोक त्यांना हसायची. दही दूध तसंच राहायचं. संध्याकाळ झाली की बाजार वसरायचा. लोक घरी निघून जायची. पण यांचं दही दूध खपलेलं नसायचं. तसंच भजन करत बसलेल्या असायच्या. विचार करा, माणूस जर आंबेजोगाई, तुम्हाला आंबेजोगाई जवळ आहे ना का अजून कोणतं शहर जवळ आहे? कळम ना. कळम जवळ आहे, केज जवळ आहे. तुम्ही जर कळमला गेला, आंबेजोगाईला गेला अथवा केजला गेला तर रात्री घरी यायचं विसरता का? माणूस आणि मांजर कुठेही सोडा, घरीच येतात. रविवारचा दिवस होता. त्या बाईनी मांजर पाळलं होतं.
ती म्हणली नवऱ्याला, सकाळी 9 वाजले होते, म्हणली अहो हे मांजर पातेल्यात तोंड घालते, दुधाच्या भाकरी उचलते, भाताच्या पातेल्यात तोंड घालते, याला उचला लांब कुठंतरी सोडून या. नवऱ्याने मांजर उचललं, गाडीवर बसला आणि लांब जरा सोडून आला. नवरा घरी यायच्यात मांजर घरी आलं होतं. तिला राग आल्यावर ती म्हणली, का हो तुम्हाला कळतं का, लांब सोडा म्हणलं होतं तुम्हाला, तुम्ही यायच्यात मांजर घरी आले. तो म्हणला बहुतेक जाताना त्यांनी रस्ता पाहिला असेल, आता मी त्याला पोत्यात भरतो. त्यांनी मांजर पोत्यात भरला. अशी बरीच मांजर आहेत, त्यांना पहिली पोत्यात भरली पाहिजेत. त्याला पोत्यात भरलं. पोत्यात भरल्यानंतर त्यांनी गाडीवर ठेवलं. 5-6 डोंगर पलीकडे, म्हणजे गाडी जिथपर्यंत जाते तिथपर्यंत नेलं. 5-6 डोंगर पलीकडे नेऊन त्यांनी सोडलं. तोही कधी त्या डोंगरात गेला नव्हता. बायको म्हणली सकाळी नवरा 9 वाजता गेलाय, 1 वाजले तरी माघारी कसा नाही आला. म्हणून उंबऱ्यात आली फोन लावायला, तर पाहा तिथं मांजर. आणि मग नवऱ्याला फोन लावला, काय म्हणले मांजर घरी आले, तुम्ही कुठे आहेत. तो म्हणला जंगलात रस्ता चुकलोय, मांजराला घेऊन ये परत. हे जाऊ द्या, सगळं मला कशासाठी सांगायचं होतं. आपण कुठेही जाऊ द्या, आपण घरी येतो. पण त्या गोपिकांची स्थिती नव्हती तशी महाराज. कृष्ण कृष्ण करता त्या कृष्णमय चित्त झाले, त्यांची अशी अवस्था झाली होती. तुकाराम महाराजांची एक हिंदी गवळणी, हिंदी, घरी येण्याचा रस्ता विसरल्या. मैं भूली घर जाने बाट, 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 मैं भूली घर जाने, मैं भूली घर जाने बाट, मैं भूली घर जाने बाट, मैं भूली घर जाने बाट, मैं भूली घर जाने बाट. और रस बेचने आई हाट, और रस बेचने आई हाट, हाट काना बेचने आई हाट, मैं भूली घर रे मनमोहन लाल, गोरस बेचने आई हाट, गोरस बेचने आई हाट, गोरस बेचने आई हाट, काना रे मनमोहन लाल, काना रे मनमोहन लाल. मैं भूली घर जाने बाट, गोरस बेचने आई हाट, गोरस बेचने आई हाट, गोरस बेचने आई हाट, भूली घर जाने बाट, गोरस बेचने आई हाट, गोरस बेचने आई हाट, गोरस बेचने आई हाट. कान्हा रे मनमोहन लाला, सबही बिसरू देखे गोपाला, कहा पगडारू देखे देखे अनारा, देखे तो सब वही ने घेरा, हू तो थकीत भई रे तुका, भागा रे सब मन को. ते काय म्हणते माहितीये का, मै भूली घर जाणे वाट, घरी जाण्याचा रस्ता विसरले. गोरस बेचने आई हाट, घरी जाण्याचा रस्ता कुणीच विसरत नाही महाराज. याचा अर्थ असा आहे, लौकिकाचा विसर पडलाय आणि अलौकिक तत्व परमात्मा तिच्या हाताला लागलाय. माणूस भजन करायला लागला ना, एखादा माणूस दिवसभर नामचिंतनामध्ये असतो, काकड्याच्या कालखंडामध्ये दिवसभर माणूस एकटाच चालतो आणि एकटाच गुणगुणत असतो अभंग. ही अवस्था आहे महाराज. ज्या दिवशी आपली ही अवस्था अशी होईल ना, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत, याला अंगात येणं म्हणायचं. अंगात येतं का नाही तुमच्या? पांडुरंगच कोणाच्या अंगात येत नाही, कोण म्हणतं येत नाही, हे पण अंगात येणंच आहे ना महाराज. रात्रंदिवस त्याची आठवण येणं म्हणजे देव अंगात येणं. गोविंद आशनी गोविंद शयनी, 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 गोविंद आशनी गोविंद शयनी,
त्या मनी बैसलासे गोविंद त्या मनी बैसलासे गोविंद त्या मनी बैसलासे गोविंद आचनी गोविंद शयनी गोविंद आसनी गोविंद शयनी हा गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद आचनी गोविंद शयनी गोविंदच्या मनी बैसलासे गोविंदच्या मनी बैसलासे गोविंदच्या मनी बैसलासे गोविंद आसनी गोविंद शयानी गोविंद आसनी गोविंद शयानी गोविंद आसनी गोविंद शयानी गोविंद शयानी किती सोपा परमार्थ सांगितला. गोविंद आसनी बसल्यावरती गोविंद 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 मना लागली या छंद मग गोविंद ते काया एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन आसनी शयनी सदा हरीचे चिंतन आसनावरती सुद्धा आणि झोपल्यानंतर सुद्धा कृष्णाचं चिंतन, दुसरं काही नाही महाराज. आणि म्हणून परमार्थिक क्षेत्रामध्ये अवस्था काय असावी तर ती गोपिकांसारखी असावी. त्या अवस्थेचं वर्णन अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये कोणी एकी भुलली नारी कोणी एकी भुलली नारी हो कोणी एकी भुलली नारी कोणी एकी भुलली नारी नारी हो कोणी एकी भुलली नारी 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 भुलली नारी भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हारी विकिता गोरस घ्या म्हणे हारी विकिता गोरस विकिता गोरस घ्या म्हणे हारी विकिता गोरस घ्या म्हणे हारी घ्या कोणी दामोदर घ्या गे गोविंदा डोळा बैसला मणी बैसला डोळा बैसला मणी देखिला डोळा बैसला मणी देखिला डोळा पैसा देखिला डोळा पैसला मनी पैसा काय असती स्थिती. कोणी एक भुलली नारी कोणती एक गोकुळातली गोवळण विकिता गोरस दुधाचे पदार्थ आहेत बाजारामध्ये विकायला गेली पण हरी घ्या म्हणते. का असं म्हणते तिने कृष्ण पाहिलाय जगात आता दुसरं काय पाहिजे नाही. कृष्णाच्या शिवाय दुसरं कशाचं चिंतन करायचं नाही. म्हणून आसनी शयनी सदा हरीचे चिंतन कृष्णाचं चिंतन करत ती त्या ठिकाणी चालायची. लौकिक तत्वाचा विसर पडला आणि अलौकिक परमतत्व तिच्या हाताला लागलं म्हणून ही तिची स्थिती झाली.
देखिला डोळा बैसला म्हणी, याचा अर्थ ज्ञानोबा सांगतात, डोळा जे देखावे का कानी हन ऐकावे, मनी जे भावावे बोलावे वाचे. जी गोष्ट डोळ्यांनी पाहिलेली असते, जी गोष्ट कानाने ऐकलेली असते, ती चांगली गोष्ट हृदयामध्ये साठवायची असते आणि तीच वाणीने त्या ठिकाणी उच्चारायची असते. दृष्टांत सांगतो, सिद्धांत लक्षात येईल तुमच्या. डोळ्यांनी पाहणं काय असतं आणि साठवणं काय असतं. पाहता पाहणे विसरून जायचं असतं, किंवा तुकोबारायचीच गवळण आहे ना, पाहिली या वेद लावी नाही विठ्ठल विठ्ठल का म्हणे निवांत राही आणि पाहिले पाही, किंवा पाहिले या वेद लावी बैसे जीवी जडोरी. खूप गोड प्रमाणे ते सुद्धा पाहिल्याबरोबर वेळ लावणारा परमात्मा आहे. आपल्या भारत देशावरती राज्य केलं यवनांनी, मुसलमानांचं राज्य होतं. आणि आपल्या भारताला एक काळ एक राणी होती, तिचं नाव होतं ताजबेबी बेगम. त्या राजाच्या बायकोचं नाव ताजबेबी बेगम. इतिहासातली घटना आहे. एकदा तिला आग्र्यावरनं दिल्लीला जायचं होतं. आता बरीच मंडळी आग्र्याचा ताजमहल पाहायला गेलीच असतील की, माहिती आहे ना ताजमहल कुठे आहे? जावो चाहे दिल्ली मुंबई आग्रा, नहीं मिलेगा ऐसा घागरा. आग्र्याला ताजमहल आहे. तर ताजमहल पाहायला लोक जातात. तिला आग्र्यावरनं कुणाला, ती ताज बेबी बेगम राजाची बायको आहे, जातीनं मुसलमान आहे. जेड सिक्युरिटी त्या काळात तिला, तिच्या समोर 500 शिपाई चालायला, पुढं पाठीमागं 500 शिपाई चालायला. गाडी घोडे नव्हते त्यावेळेस. पालखीचा मान, पालखी सजवली, पालखीत राणी बसली, पालखीला पडदे होते चहूबाजूनी. भोयांनी पालखी उचलली आणि इतक्या सुंदर असणाऱ्या मोठा लवाजमा आणि हाय सिक्युरिटीमध्ये राणी निघाली. आग्र्यावरनं दिल्लीला जात असताना काही गावं मध्ये लागतात. त्याच्यामध्ये गोकुळ, मथुरा, वृंदावन ही गावं आहेत मध्ये. 1000 लोकांच्या ताफ्यासह भारत देशाची राणी ताज बेबी बेगम निघाली असताना वृंदावनामध्ये राणीची पालखी आली आणि थांबली. राणीने पालखीचे पडदे असे बाजूला केले आणि बाहेर डोकावून पाहिलं तर आपण जसे असे बसलेलो आहेत ना, अशी लोक बसून होती, अशी लोक रांगेतही उभी होती. 1000 लोकांची रांग लागली होती. राणीने विचारलं, यहा इतनी भीड़ क्यों लगी है? खालून एका शिपायाने आवाज दिला, राणी साहेबा यहा काफिरों का छोटा खुदा रहता है. काय म्हणला तो? काफिरों का छोटा खुदा रहता है. मुसलमान लोक आपल्याला काफिर म्हणतात. काफिर म्हणजे काय? गुन्हेगार. काय गुन्हा केला आपण कपाळावरती गंध लावतो आणि मूर्तीची पूजा करतो, म्हणून ते लोक आपल्याला काफिर म्हणतात. ती काय म्हणली? राणीने विचारलं, यहा इतनी भीड़ क्यों लगी है? शिपायाने सांगितलं, या काफिरों का छोटा खुदा रहता है. त्याला काय माहिती हा तुझा बाप किती मोठा आहे ते. तो म्हणतो काफिरों का छोटा खुदा रहता है. राणीच्या मनात विचार आला, ज्या अर्थी एवढी गर्दी. आता समजा एखादा माणूस, त्याला हे कीर्तन वगैरे काय माहिती नाही, आणि तो जर इकडनं जाता जाता त्याने एवढी गर्दी पाहिलं तर तो काय म्हणणार, ही गर्दी कशाची विचारणार का नाही? मग लोक म्हणणार काल्याचं कीर्तन आहे. तो विचारणार काल्याचं कीर्तन काय असतं? कृष्णाचं असतं. गर्दी असली की लोक थांबतात आणि त्याची चौकशी करतात नक्की काय. आणि एखादी गोष्ट माणसाला म्हणलं ना पाहू नको, पाहायची सवय असते महाराज. राणी शिपाई म्हणले, या काफिरों का छोटा खुदा रहता है. राणीच्या मनात विचार आला, ज्या अर्थी गर्दी आहे त्या अर्थी इथं काहीतरी आहे. काय आहे? कृष्णाची मूर्ती आहे, सुंदर आहे, देखणी आहे, आणि त्याच्या दर्शनासाठी लोक रांगेत उभी आहेत. जसं तुम्ही बनेश्वरांच्या दर्शनासाठी गर्दी करतात तसं. राणीने सांगितलं पालखी खाली ठेवा. पालखी खाली ठेवली आणि राणीने विचार व्यक्त केला, मुझे उसे देखना है, मला त्या कृष्णाला पाहायचंय. आता ती लोक मूर्तीचं दर्शन घेत नाहीत, पण ती भारताची राणी आहे, राणीची आज्ञा आहे, जेड सिक्युरिटीत आलेली आहे राणी, मला त्या कृष्णाला पाहायचंय. शिपाई म्हणले, आपण नाही पाहायचं, आपल्याला कशाला जायचं, आपला नाही देव तो देव हिंदूंचा आहे, आपल्याला नाही जायचं तिथं. राणी म्हटली, मुझे उसे देखना है. एक आकर्षण असतं, पाहू नको म्हटलं की जास्त पाहावंसं वाटतं, बरोबर का नाही? तुम्हाला एक गंमत सांगतो. पुण्यामध्ये आमच्याकडं सदाशिव पेठ आहे आणि पुणेरी पाट्या खूप प्रसिद्ध आहेत. एक माणूस सदाशिव पेठेतून रस्त्याने चालला होता आणि भिंतीवरती लिहिलं होतं, वरती पाहू नका. काय लिहिलं होतं? खरं सांगा, असं जर वाचल्यावर तुम्ही काय करणार? वरती पाहणार का खाली पाहणार? आता बघा ऐका पुढचं. त्याने भिंतीवरती असं वाचलं, वरती पाहू नका. तो म्हणला, जाऊ द्या मुर्द्या, काय होईल ते होईल. आणि पाहिलं वरती लिहिलं होतं, केला ना गाढव पाना. तसंच असतं महाराज.
आता चालता चालता राणीने सांगितलं मुझे उसे देखना है, कृष्णाला पाहिजे असं म्हणतात महाराज. एवढी हजारोची गर्दी जशी तुम्ही बसलेत तशी शिपायांनी अशी वाट केली. आता मला इथून जर तिकडे जायचे तुम्ही मला रस्ता देणार नाही. अरे सामान्य महाराजाला तुम्ही इथून पलीकडे जायला रस्ता देणार, ही तर देशाची राणी आहे. शिपायांनी रस्ता केला आणि ती कृष्णाच्या समोर येऊन राहिली, उभी राहिली. आयुष्यात पहिल्यांदा मूर्तीचं दर्शन घेतलं होतं त्या ताज बेबी बेगमनं. असं म्हणतात जसं महाराज मगाशी बोलले, पाहिली या वेद लावी आणि पैसे जीवी जोडून. कृष्ण मूर्ती पाहिली महाराज, किती सुंदर होता देव. कृष्ण मूर्ती होय गे, कळो आली सोय गे. कृष्ण मूर्ती होय गे, कळो आली सोय. कृष्णमूर्ती होय गे, कळो आली सोय गे. कृष्णमूर्ती होय गे, कळो आली सोय गे. प्राणाचाही प्राणू पाहता, प्राणाचाही प्राणू पाहता, सुख सांगू काय गे. कृष्ण मूर्ती होय गे, कळो आली सोय गे. कृष्णमूर्ती होय गे, कळो आली सोय गे. प्राणाचाही प्राण माझा, प्राणाचाही प्राण माझा, सुख दुःखाय गे. कृष्णमूर्ती होय गे, कळो आली सोय गे. कृष्णमूर्ती होय गे, प्राणाचाही प्राणू पाहता, सुख सांगू काय गे. तुळसी माळ गळा गे, कस्तुरीचा टिळा गे. अर्धांगी रुक्मिणी विंझणे, वारीत गोप बाळा गे. पितांबराची कास गे, कसली सावकाश गे. नारद तुंबर गायन करती, पुढे निज दास गे. भक्त कृपेची माय गे, ओळखीली विठाई गे. एका जनार्दनी विटे, एका जनार्दनी विटे, जोडियेले पाय गे. कृष्ण मूर्ती होय गे, कळो आली. अहो जगातलं अद्भुत सौंदर्य तिने पाहिले. प्राणाचाही प्राणू पाहता, सुख सांगू काय गे. पांडुरंगाला पाहिलं सुख होतं का दुःख होतं. रूप पाहता लोचनी आणि सुख झाले हो. तसं तिने कृष्ण पाहिलं आणि तिच्या डोळ्याला नाही सर्वांगाला सुख झालं. आणि पाहतच राहिली. पापण्याच मिटत नव्हत्या, शरीर हालत नव्हतं, पापण्या मिटत नव्हत्या, एक सारखं कृष्णाला पाहत होती. तो शिपाई म्हणत होता, राणी साहेबा यहाँ से दिल्ली बहुत दूर है, देर हो जाएगी, अंधेरा हो जाएगा. तिचे कान ऐकतच नव्हते. शेवटी त्या शिपायाने शिष्टाचार मोडला आणि त्या कृष्ण परमात्म्याकडे पाहणाऱ्या राणीला त्या शिपायाने हात लावला, असं थोडं हलवलं आणि तो म्हणतो, राणी साहेबा इससे क्या देख रही हो, इससे तो हमारा खुदा बहुत सुंदर है. ती राणी काय म्हणली माहितीये, इससे हमारा खुदा सुंदर होगा, लेकिन ये वृंदावन वाले कृष्ण जैसा सुंदर नहीं होगा. हा मला पाहिजे. अरे परप्रांतीयांनी परधर्मीयांनी आमचा देव पाहावा आणि त्या भगवंताच्या प्रेमात पडावे. काय असेल आपला कृष्ण, किती सुंदर असेल परमात्मा, किती अद्भुत परमात्मा आहे. शेवटी पालखीत बसली, पोचली पालखी दिल्लीला. राजा आणि राणी सायंकाळचे गप्पा मारत होते. राजाने विचारलं प्रवास कसा झाला, राणीने सांगितलं चांगला झाला. राणीने मनोगत व्यक्त केलं, येत असताना मला कृष्णमूर्ती, मी वृंदावनात थांबले, कृष्णाचं दर्शन घेतलं, इथपर्यंत ठीक होतं. पण राणीने एक इच्छा बोलून दाखवली. म्हणजे राजा साहेबा माझी एक इच्छा पूर्ण करणार, इच्छा माझी पुरी करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 अण्णांचं आगमन या ठिकाणी झाले. कोरोनानंतर वारीमध्ये MIT ला अण्णा आम्ही कीर्तन केले तुमच्यासमोर, आपल्या लोणी काळभोरच्या MIT मध्ये. आदरणीय विश्वनाथजी कराड साहेब यांचे असणारे मोठे बंधू आहेत ना. माणसं मोठी आहेत, विचारही मोठे आहेत.
आणि आपल्या प्रांतातील लोक शिकावीत याच्याकरता पुण्यासारख्या शहरामध्ये एवढी मोठी शिक्षण संस्था उभी केली की गोरगरिबाची लेकराच तिथं शिकतात महाराज. असं ते एक मोठं कार्य आहे, एक संप्रदायाचं सुद्धा आणि शिक्षण क्षेत्रातलं सुद्धा. आणि पैलवानकी क्षेत्रावरती विशेष प्रेम. एक वाक्यात सांगतो तुम्हाला, जर या महाराष्ट्रामध्ये वैकुंठवासी स्वानंद सुज्ञाष्णी विष्णुबुवा जोग महाराज या वारकरी संप्रदायामध्ये जर झाले नसते तर वारकरी संप्रदायातली ही कीर्तन आपल्याला दिसली नसती. आणि ते विष्णुबुवा जोग महाराज पुण्याचे नाही, महाराष्ट्राचे नंबर 1चे पैलवान होते महाराज. वारकरी संप्रदायाला जर संजीवनी देण्याचं जर काम कुणी केलं असेल तर लाल मातीतल्या एका पैलवानाने केले, हे विसरून नाही चालणार आपल्याला. जोग महाराज मोठे पैलवान होते. असो, विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. कुठपर्यंत आलं होतं, राणी दिल्लीला पोहोचली आणि राजाच्या आणि राणीच्या गप्पा प्रवास कसा झाला राजाने विचारलं. राणीने सांगितलं एकदम चांगला झाला. राणी म्हटली मी येताना वृंदावनामध्ये कृष्णमूर्ती पाहिली, कृष्णाचं दर्शन घेतलं. मला तो कृष्णाची मूर्ती पाहिजे घरामध्ये पूजेसाठी. राजाला राग आला. आपलीच बायको जर कृष्णाची उद्यापासून पूजा करायला लागली तर आपला धर्म धोक्यात येईल. राजाने तलवार काढली आणि राणीच्या मानेला लावली. एवढं वाक्य नीट लक्षात ठेवा बघा. मुसलमान लोकांनी त्यांचा धर्म जिवंत ठेवला तलवारीच्या बळावरती. ख्रिश्चन लोकांनी त्यांचा धर्म जिवंत ठेवला पैशाच्या बळावरती. पण एकमेव प्रेमाच्या बळावरती जिवंत असणारा धर्म आपली हिंदू धर्म संस्कृती आहे महाराज. कुठेही जाऊ द्या फुटून येतात परत आपल्याकडेच. असा धर्म सापडणार नाही तुम्हाला सगळ्याला घेऊन चालणारा. कुणी पैशाच्या बळावरती माणसं फोडली, कुणी तलवारीचा धाक दाखवून माणसं फोडली, पण आपल्याला मात्र माणसं प्रेमाने जवळ आली महाराज. आपल्याकडं संप्रदायामध्ये माणसं कशाने आली, प्रेमानेच आली ना महाराज. का कोणी धाक दाखवलाय कशाचा आमच्याकडे या असं कोणी म्हटलंय ना, अजिबात नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. राणीनं सांगितलं मला कृष्णमूर्ती पाहिजे. शेवटी लाडकी राणी होती, ती तलवार म्यान केली. राजा म्हणला ठीक आहे, मी कृष्णमूर्ती तुला पूजेसाठी आणून देतो, पण आजपासून मरे तोपर्यंत स्वप्न होतं आयुष्याच्या शेवटी एकदा तरी कृष्ण परमात्म्याने दर्शन द्यावं. एवढं स्वप्न होतं. 4 ते 8 पूजा असायची, डोळे भरून कृष्णाला पाहायची. दिवसामागून दिवस सरले, राणी वृद्ध झाली आणि एक दिवस असं म्हणतात ना, मनाचे संकल्प पाव विजय सिद्धी आणि जरी राही बुद्धी त्याचे पायी. एक दिवस असा आला तिच्या जीवनातला, शेवटचा दिवस तिच्या जीवनातला असावा तो. कृष्णाची पूजा पहाटे 4ला चालू झाली, 8 वाजता पूजा संपली. डोळे भरून पाहता पाहता, कृष्णाकडे पाहता पाहता त्या मूर्तीतून बालकृष्ण प्रगट झाला आणि कृष्ण परमात्म्याने तिचं स्वप्न पूर्ण केलं, तिला दर्शन दिलं. इथपर्यंत ठीक आहे. ती राणी आपल्या धर्माची नाही, पण तिने मनापासून कृष्णाची पूजा केली, कृष्णाने तिला दर्शन दिलं इथपर्यंत ठीक आहे. पण तिचा विचार ऐका, तिनं त्या दिवशी ठरवलं बालकृष्ण परमात्मा साक्षात आपण पाहिला, इथून पुढे जगातली दुसरी कुठलीच गोष्ट पाहिजे नाही. कृष्णाकडे पाहता पाहता डोळे मिटले आणि या जगाचा निरोप घेतला महाराज. अशी सुद्धा माणसं आहेत, याला म्हणायचं देखीला डोळा आहे का असं महाराज. कृष्ण पाहिलाय ना, आता दुसरं पाहायचं नाही. पाहिलेली गोष्ट, डोळ्यांनी पाहिलेली गोष्ट ती मनामध्ये साठवली, बास या जगाचा निरोप घेतला. तीच अवस्था तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या. देखीला डोळा बैसला मनी, देखीला डोळा बैसला मनी, देखीला डोळा बैसला मनी, देखीला डोळा बैसला डोळा डोळा बैसला मणी. तोचे वदने उच्चारी, तोचे वदने उच्चारी, देखीला डोळा बैसला मनी, देखीला डोळा बैसला मनी. तुझी वदनी उच्चारी, तोची वदनी वदनी
भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारी आपुलियांचा विसर भोळा गोविंद कळा कौतुके स्वतःचा विसर पडला अलौकिक तत्व परमात्मा त्याचं चिंतन करू लागले हे चिंतन करता करता जग तिला हसायला लागलं तुका म्हणे हसे जन नाही कानत हे ठाई चला पुढचा विचार करू काल्याच्या कीर्तनाला कितीही लांबवता येतं आणि आखडता सुद्धा येतं फक्त चरित्र सांगायचे बालपणीचं कृष्णाचं आणि म्हणून देव जन्माला आले कुठून कथा सांगायची असती पापी जे अभक्त दैत्य ते मातले देव जन्माला आले किती आनंद झाला त्या आनंदाचं वर्णन नामदेव महाराजांनी एका अभंगात केले शांतता शांत शांत तुतारे भोवर वाजंत्री वाजती हो तुतारे भोवर वाजंत्री वाजती हो उतारे भोगरे वाजंती वाजती हो उतारे भोगरे वाजंती वाजती हो तुतारे भोवर वाजंत्री वाजती हो तुतारे भोवर वाजंत्री वाजती हो उतारे भोगरे वाजंती वाजती उतारे भोगरे वाजंती वाजती अप्सर नाचती थै 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 अप्सर नाचती थै 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 अप्सरा नाचती थै 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 अप्सरा नाचती थै 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 अप्सर नाचती थै 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 अप्सर नाचती थै 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 अप्सरा नाचती थै 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 अप्सरा नाचती थै 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 तुतारे भोवर वाजंत्री वाजती हो तुतारे भोवर वाजंत्री वाजती हो उतारे भोगरे वाजंती वाजती हो उतारे भोगरे वाजंती वाजती हो वा वा हे गाणं लग्नातलं नाही बरं का नामदेव महाराजांनी कृष्णाची बालक्रीडा लिहिली त्याच्यातलं हे अभंग आहे तुतारे भोवरे देव जन्माला आला तेव्हा किती आनंद अरे तुतारे भोवरे वाजंत्री वाजायला लागले मी बोप केला अभंग घेतला होता आणि मी आपलं सहज म्हणलं तुतारे भोवरे वाजंत्री वाजती आपलं इलेक्शन आता चालू आहे ना एक कार्यकर्ता कीर्तन झाल्यावाला म्हणला महाराज एवढं गाणं मला मिळेल का मी म्हणलं कशाला म्हणला प्रचाराला लागतंय त्याला वाटलं गाणंच तुतारीचं आहे आणि म्हणलं तसं नाही त्याच्या पुढचा एक हाईट सांगतो तुम्हाला एक जणाने काय विचारलं माहितीये का त्याच्यात पुढं काय आले अप्सरा नाचती थै 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 अप्सरा नाचती थै 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 म्हणले त्या काळामध्ये देव जन्माला आला तेव्हा अप्सरा सुद्धा नाचत होत्या नामा म्हणे स्वर्गी नगारे वाजतीन अप्सरा नाचती आनंदाने अप्सरा नाचत होत्या एक जणाने विचारलं महाराज म्हणला त्यावेळेस सुद्धा गौतमी होती होय कळालं ना तुम्हाला काय म्हणायचे ते लोकांचे अनेक प्रश्न असतात तुम्ही पुणेकरांचा जरा सल्ला घेत जा प्रचार चालू होता पुण्यात आणि एक पोरग म्हणला महाराज मला एक तुम्हाला विचारायचे मला एक प्रश्न आहे म्हणलं विचार की आणि त्यांनी सांगितलं म्हणला महाराज असा प्रश्न आहे मला वाटलं का ज्ञानेश्वरीचा असेल तो म्हणला एक प्रश्न असा पडलाय मी जर प्रचाराला गेलो तर मला 500 रुपये मिळणार आहेत आणि मी जर तिला भेटायला गेलो तर माझे 500 रुपये जाणार आहेत म्हणला मी काय करू त्याला म्हणलं अरे मी काय करू तो प्रचाराला गेला तर काय म्हणला तो म्हणला मी जर प्रचाराला गेलो तर मला 500 मिळतील आणि तिला भेटायला गेलो तर माझे 500 जातील म्हणला मी काय करू त्याला म्हणलं एक काम कर तिला घेऊन प्रचाराला जा 1000 रुपये मिळतील आहे का नाही सल्ला सल्लागार भेटायला देवाचं चरित्र का सांगायचं कुठून सांगायचं याचं बंधन काल्याचं कीर्तन असं म्हणतं संत महात्मे आपले असे सांगतात पापी जे अभक्त दैत्य ते मातले इथून चरित्र सांगायचं हे चरित्र आतापर्यंत कुणी कुणी सांगितले शुक परीक्षिती सांगत असे शुकाचार्यांनी सनकादिकांनी नारदांना सांगितलं नारदांनी पुढे त्या ठिकाणी व्यासांना सांगितलं व्यासांनी शुकाचार्यांना सांगितलं शुकराजांनी परीक्षितीला सांगितलं आणि त्याच माध्यमातून संत महात्म्यांनी आपल्याला सांगितलं आणि हीच कथा छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याच्या तुरुंगाची सुटका हे प्रकरण वाचा त्याच्यात हा मुद्दा आलेला आहे काल्याच्या काही कृष्ण जन्माचा मार्च महिना होता 1666 होतं मी का सांगतोय हा मुद्दा छत्रपती शिवाजी महाराज समोर आहेत म्हणून सांगायचं महाराज महाराष्ट्राला जसं काल्याचं कीर्तन ऐकताना आपल्या मनात प्रत्येक वर्षी आनंद होतो हाच आनंद महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले तेव्हा झाला लाल मातीच्या कणा कणातून सुगंध दरवळला जिजाऊ पोटी बाल शिवा
शिवाजी जन्माला आला, जन्माला आला. माता शिवाई प्रसन्न झाली, जिजाऊच्या नवसाला. सुवर्ण ताटी साखर वाटी, अरे अवघ्या नगराला. जिजाऊ पोटी बाल शिवाजी जन्माला आला, जन्माला आला. काय केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी? महादेवाच्या पिंडीवरती शपथ घेतली जाणे, शिवशंभूच्या लिंगावरती रक्त टिळा लाविला. जिजाऊ पोटी बाल शिवाजी जन्माला आला, जन्माला आला. लाल मातीच्या कणा कणातून सुगंध दरवळला. जिजाऊ पोटी बाल शिवाजी जन्माला आला. आमच्या मावळ प्रांतामध्ये जात्यावरची गाणी माता भगिनी गायच्या, जात्यावरची गाणी. आणि त्या काय म्हणायच्या माहिती का? जात्यावरची गाणी तुम्ही काय म्हणता? कुणाकुणाची आठवण करता? आईची, वडिलाची, भावाची. राहता कुठं? सासर घराला, म्हणजे नवऱ्याच्या घरी. खायचं कुणाचं? नवऱ्याचं. गाणं कुणाचं गायचं? माहेरचं. अहो गाणं माहेरचं, राहणं नवऱ्याकडं, खाणं नवऱ्याकडं. सगळं जे काय असेल ते सासर घरचं आणि नवऱ्याचं. यांना माहेरचा बैल जरी दिसला तरी त्या बैलावर गाणं म्हणतात. अजून सासरच्या बैलाला कळलं नाही ही कुणाचं गाणं म्हणते ते. तिचं गाणंच कळत नाही. बघा ना तुम्ही, गाणं सांगतो तुम्हाला जात्यावरच. मावळ प्रांतामध्ये पहाटे 4 वाजता जात्यावरती गाणी चालू व्हायची आणि त्या म्हणायच्या, पुन्हा झालं जुनं जाऊ भोर परगण्याला, अरे सोन्याची पायरी राजगड तोरण्याला. त्या काय म्हणायच्या माहिती? अरे भोर परगण्याला आम्ही जाऊ. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याच्या पायऱ्या बसवलेल्या आहेत राजगड आणि तोरण्याला. पहाटे 4 वाजता 10-12 वर्षाची घरातली पोरं झोपलेली असायची. जातं चालू झालं की जागी व्हायची. आईनं म्हटलेलं गाणं, आजीने म्हटलेलं गाणं सकाळी 7 वाजता विसरायची. आजी कुणाचं गाणं म्हणत होतीस? आई गाणं कुणाचं म्हणत होतीस? त्या आईनं आजीनं सांगायची, बाळा छत्रपती शिवाजी राजाचं गाणं मी गात होते. ती 10-12 वर्षाची पोरं म्हणायची, आजी छत्रपती शिवाजी राजे भेटतील कुठं? त्या आजीनं सांगायचे, तोरण्यावरती भेटतील, सिंहगडावरती भेटतील, राजगडावरती भेटतील. 10-12 वर्षाचं पोरग म्हणायचं, आजी मी छत्रपती शिवाजी राजाला भेटायला जाऊ का? आई मी छत्रपती शिवाजी राजाला भेटायला जाऊ का? 10-12 वर्षाचं पोरग गडावरती, तोरणा गडावरती, राजगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांना पाहायला जायचं आणि माघारी येताना मावळा बनून यायचं. हे जात्यावल्या गाण्याचे उपकार आहेत. मला हे सांगायचं होतं. आपण गाणं कुणाचं गातो, गाणं कुणाचं म्हणतो, हा फायदा आहे याचा. छत्रपती शिवाजी राजांचं गाणं त्यांनी गायलं. दरी खोरीचे मावळे होते शूरतेचे चेले, दरी खोरीचे मावळे होते शूरतेचे चेले. अरे हात तुटता रणांगणी, हात तुटता रणांगणी, ढाल बनायचे शेले, ढाल बनायचे शेले. जिने छत्रपती दिले, जिने जगद्गुरु दिले, जिने छत्रपती दिले, जिने जगद्गुरु दिले. सावत्याचा शेतमळा भोळ्या भक्तीने फुलला, सावत्याचा शेतमळा भोळ्या भक्तीने फुलला. जनाबाईच्या जात्याला, जनाबाईच्या जात्याला हात विठ्ठलाने दिला, हात विठ्ठलाने दिला. जिने छत्रपती दिले, जिने जगद्गुरु दिले, जिने छत्रपती दिले, जिने जगद्गुरु दिले. भारताचा ध्वजाम्हा त्याग शिकवतो, भारताचा ध्वजाम्हा त्याग
शिकवतो. अरे त्याला सलाम करण्या हो, त्याला सलाम करण्या हो. सूर्य खाली उतरतो, सूर्य खाली उतरतो. जिने छत्रपती दिले, जिने जगद्गुरु दिले, जिने छत्रपती दिले, जिने जगद्गुरु दिले. जेव्हा पुण्यात फिरला नांगराचा सोन फाळ, जेव्हा पुण्यात फिरला नांगराचा सोन फाळ. तेव्हा देहू मध्ये वाजला भक्ती भावनेचा टाळ, भक्ती भावनेचा टाळ. जिने छत्रपती दिले, जिने जगद्गुरु दिले, जिने छत्रपती दिले, जिने जगद्गुरु दिले. सोन्यासारखा अभंग तू कोबाने उच्चारला, सोन्यासारखा अभंग तू कोबाने उच्चारला. सुभेदाराच्या सुनेने, सुभेदाराच्या सुनेने येथे सन्मान पाहिला, येथे सन्मान पाहिला. जिने छत्रपती दिले, जिने जगद्गुरु दिले, जिने छत्रपती दिले, जिने जगद्गुरु दिले. महाराष्ट्र क्षेत्रामध्ये माता जिजाई महान, महाराष्ट्र क्षेत्रामध्ये माता जिजाई महान. शिवनेरीच्या कुशीत हो, शिवनेरीच्या कुशीत जन्मला छत्रपती महान, जन्मला छत्रपती. जिने छत्रपती दिले, जिने जगद्गुरु दिले, जिने छत्रपती दिले, जिने जगद्गुरु. छत्रपती शिवाजी महाराज की जय, वीर संभाजी महाराज की हर हर महादेव. महाराष्ट्राच्या मातीची ताकद सांगतो एका वाक्यात बघा. कृष्ण परमात्मा भारत देशाच्या मातीमध्ये रांगला आणि यमुनेच्या तीरावरती ब्रह्मांड घातावरती देवानी माती खाल्ली. शिवचरित्रकारांनी असं लिहिलं, म्हणले या महाराष्ट्राच्या मातीची ताकद आहे का. छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरीवरती जन्माला आले, रांगता रांगता या महाराष्ट्राची माती चाटली आणि 5-5 पाचशेंना माती चारली. ही ताकद आहे या मातीत. अशी माती नाही जगात महाराज. म्हणून मातीचा स्वाभिमान राखायचा असतो. बऱ्याच जणांनी मातीतच घालून टाकलो. मातीत कधी घालवायचं नसतं महाराज, मातीचा स्वाभिमान ठेवायचा असतो. मी राजांची गोष्ट याच्यासाठी सांगतोय, ऐका. याला काल्याच्या कीर्तनाचा संबंध किंवा कृष्णचरित्राचा संबंध आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना निरोप आला दिल्लीवरनं औरंगजेबाचा. वाढदिवसाला निमंत्रण दिलं जगातल्या सगळ्या राजाला. रांगोळीची काळजी घ्या बरं का. आणि खरंच इतकी सुंदर रांगोळी या ठिकाणी काढली. आमचे छत्रपती शिवाजी महाराज पाहतायत, पांडुरंग परमात्मा पाहतोय, आवडेल. आणि टाळा याच्यासाठी वाजवा, ज्या हाताने ही रांगोळी काढली त्या हातांसाठी टाळे वाजवा. हे असे हात पाहिजेत महाराज, हे चांगल्या कामाला आले पाहिजेत. ही हाताची ताकद आहे. काय कुणाच्या हातामध्ये इतकं सुंदर निघालं त्याच्या हातातून महाराज. ही खूप सुंदर, इतकं देखणं, इतकी सुंदर रांगोळी. चला एक कला असती महाराज, त्याचं कौतुक व्हावं, त्याचं स्वागत व्हावं. आपण काय देऊ शकतो, आपण फक्त त्याचं स्वागत टाळ्याच्या गजरामध्ये पुनश्च एकदा करूयात. चला. हां, त्यांनी काढली का. ओके ओके. हां, म्हणजे लक्ष्मण वाघमारेंच्या माध्यमातून पुण्याहून कुणीतरी आलंय. पुण्याहूनच आलेत ना कोणतरी रांगोळी काढायला. हां हां हां. आणि ते रांगोळी काढणारे कुठे आहेत, गेले का, जेवायला गेलेत. हां ठीक आहे, असू दे. मी पण जाणार नाही जेवल्याशिवाय. आता गोष्ट अशी होती, जाऊ द्या, कीर्तनाला पण पुण्याचा माणूस पोचला, रांगोळीला पण पुण्याचा माणूस पोचला. ते 25 मार्च महिना होता आणि 1666 साल होतं. औरंगजेबाचा निरोप आला, त्याचा वाढदिवस होता 12 मेला वाढदिवस होता दिल्लीला. आणि जगातल्या सगळ्या राजाला निमंत्रण होतं, महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी राजांना निमंत्रण होतं. महाराज एवढी दहशत होती छत्रपती शिवाजी महाराजांची, असं म्हणतात औरंगजेब त्याच्या हयातीमध्ये, म्हणजे शिवाजी महाराज जोपर्यंत महाराष्ट्रात होते तोपर्यंत तो कधीच महाराष्ट्रात आला नाही.
का आला नाही त्याचं कारण आहे, जगातले सगळे राजे जगातले औरंगजेबाला घाबरायचे, पण औरंगजेब मात्र महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी राजांना घाबरायचा. ही आपली दहशत आहे महाराष्ट्राची. काय केलं शिवाजी महाराजांनी असं? पण मार्च महिन्यामध्ये निघाले 1666ला. 65 दिवसाचा प्रवास केला. 350 मावळे, काही हत्ती घोडे बरोबर होते आणि 10 मेला तिथं पोचले. 10 मे 1666 सायंकाळी पोचले आणि 11 मेला 5 वाजता सायंकाळी दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज उपस्थित राहिले. 11 मे 1666ला उपस्थित राहिल्यानंतर अनेक राजे होते जगातले, मान खाली घालून उभे होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांना राजांच्याच रांगेमध्ये मान मिळाला, पण नको त्या राजांच्या रांगेमध्ये मान मिळाला. अपमान झाला असं राजांना वाटलं आणि तो अपमान आता आपण दिल्लीला पचवायचा नाही याच्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांनी जे दरबारामध्ये केलं ते जगातल्या कोणत्या राजाला जमलं नाही. औरंगजेबाच्या पियेनं त्याच्या डायरीत असं लिहून ठेवलं, आम्ही जगात अनेक राजे पाहिले पण छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे पाहिले नाहीत. तो असं लिहितो, म्हणले छत्रपती शिवाजी महाराज कसे होते? तो असं म्हणतो, अरे दरबार पे राज किया उसने क्योंकि जिस्म उसका पोलाद था. औरंगजेबाचा पिये त्याच्या डायरीत लिहून ठेवतो शिवाजी महाराज कसे होते. अरे दरबार पे राज किया उसने क्योंकि जिस्म उसका पोलाद था, कभी न झुका औरंगजेब के सामने क्योंकि वो महाराष्ट्र की औलाद था. आता या कारणावरनं दरबार उधळला, पोलाद खानाचे पहारा लागला, अटक झाली. आग्र्याच्या बाजूला एक तुरुंग आहे, त्या आग्र्याच्या तुरुंगामध्ये कैदेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना ठेवलं पोलाद खाण्याच्या पहाऱ्यात. कैद झाल्यानंतर 13 ऑगस्ट 1666 साल होतं आणि त्या दिवशी सायंकाळचे 6 वाजले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी जवळ असणारे वकील होते त्र्यंबकपंत डबीर, रघुनाथपंत कुलकर्णी, मदारी मेहतर पाय दाबायला होता. आता राजांनी उदास अवस्थेमध्ये विचारलं, त्र्यंबकपंत आजचा दिवस कोणता आहे? त्यावेळेस त्र्यंबकपंतांनी सांगितलं, आज कृष्णाष्टमी. आज इथून 125 किलोमीटर अंतरावरती मथुरा शहर आहे आग्र्यापासून. तिथं रात्री 12 वाजता आजच्या दिवशी 5000 वर्षापूर्वी कृष्ण जन्माला आलाय. अशी आजची तिथी आहे कृष्णाष्टमीची. श्रावण महिना चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात विचार आला आणि आग्र्याच्या तुरुंगामध्ये त्र्यंबकपंत रघुनाथ पंतांना म्हणतात, मला आज कृष्ण परमात्म्याचं चरित्र सांगा, देव जन्माला कसा आला. आता जी कथा मी सांगतोय ना, असंच छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, मला कृष्णाच्या जन्माची कथा सांगा. आणि सायंकाळी 6 वाजता कथा चालू केली. त्र्यंबकपंत रघुनाथपंत दोघं मिळून कृष्णाचं चरित्र सांगतात. पापी जे अभक्त दैत्य ते मातले, धरणीशी झाले ओझे त्याचे, दिधलासे त्रास ऋषीमुनी सकळा, न पूजिती देवा तेव्हा कोणी, राही येले यज्ञ मोडीले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्य भेने, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्री वाहे तोय सांगत असे, बुडविला धर्म अधर्म झाला फारत, सोसवेना भार मज आता, ब्रह्म इंद्र आणि बरोबरी शिव, चाली येले सर्व शिराब्दिशी. कोण ऐकतंय? कुठं ऐकतात? तुरुंगात, आग्र्याच्या तुरुंगात ऐकतायत. सांगायला त्र्यंबकपंत डबीर, रघुनाथपंत कोरडे. ऐकता ऐकता रात्रीचे 12 वाजले. वसुदेवा देत देवकी बहीण, लग्ना माझी विघ्न झाली ऐका. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, मानी भरवसा बोलण्याचा, आठवाईचं पुत्र मारील तुझला, घेऊन या खडग माराया धावला, हात तो धरला वसुदेवे, देईन मी पुत्र सत्य माझे मानी, ठेवा बंदी खानी दुता सांगे. हे चरित्र सांगतायत तिथं. शिवाजीराजे ऐकतायत. लग्न झालं. लग्नामध्ये आकाशवाणी झाली. बहिणीला मारायला धावला, तुरुंगात ठेवलं. देवकीला पहिलं पोरग जन्माला आलं. 9 महिने 9 दिवसांनी पोरग उचललं, कंसाने आपटलं. असं 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही 6 पोरं आपटली. 6ही मारीत दुराचारी. 6च्या 6 बाळ मारली. 7वा गर्भ योगमायन नेला. 8वा कृष्ण रात्री 12 वाजता जन्माला आला. कोण ऐकतंय? कुठं ऐकतात? आग्र्याच्या तुरुंगात. रात्रीचे 12 वाजले होते तिथं आणि कृष्ण परमात्म्याचा जन्म झाला. त्र्यंबकपंतांनी सांगितलं. आता मिठी मारली होती वसुदेवानी, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी. त्र्यंबकपंत म्हणले, कृष्ण परमात्म्याला वाचवण्यासाठी वसुदेवांनी एक टोपली घेतली आणि त्या टोपलीत कृष्णाला ठेवलं. उचलिला कमळापती, पायीची बंधने गळती, तो जो त्रैलोक्यात न माय, त्यासी बंधन करील काय. कवाडे उघडती देखताची देवाप्रती, मंद मंद पडे पाऊस वरी, छाया धरी तेश, पूर चढिला चाट वरी, त्याची रावीला अंगुष्ट. कोण कथा ऐकते?
आणि असा कृष्ण परमात्मा वसुदेवांनी नंदाच्या घरी नेऊन ठेवला. हे ऐकलं आणि ऐकल्याबरोबर शिवाजीराजे उठले, हात वरती केले, मोठमोठ्याने गदगद गदगद हसायला लागले. हसायला लागल्यानंतर बाकीचे सगळेजण विचारतात, राज 6 महिने झालं आपण महाराष्ट्रातून इथं आलोय, तुम्ही हसले नव्हते, आज हसायला काय झालं? छत्रपती शिवाजीराजांनी सांगितलं, अरे मी कृष्णाची कथा ऐकली आणि कृष्णाची कथा ऐकल्यानंतर मला बाहेर पडण्याचा मार्ग सुचलाय. हे बाकीचे म्हणले, कसा काय मार्ग सुचला? छत्रपती शिवाजीराजांनी सांगितलं, अरे कंसाच्या जेलमधून बाहेर पडण्याकरता कृष्ण परमात्म्यांनी बांबूच्या टोपलीचा आधार घेतला, मी या पोलादखान्याच्या जेलमधून बाहेर पडण्याकरता पेटाऱ्याचा आधार घेणार आणि बाहेर पडणार. कथा सुख करी, कथा मुक्त करी आणि कथा याची बरी विठोबाची. छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवलं बाहेर पडायचं. 17 ऑगस्ट तारीख उजडली. 1666 साल शुक्रवारचा दिवस होता. नमाज पडायला सगळे गेले आणि सायंकाळच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी निघून आले. जाताना 65 दिवसाचा प्रवास केला होता आणि ज्या दिवशी निघून आले, औरंगजेबाला बातमी समजली, छत्रपती शिवाजी महाराज तुरुंगातून पळून गेले. पळून गेल्याबरोबर औरंगजेबाच्या आयुष्यातला हा पहिला धक्का होता. पळून गेलेच कसे? जिकडं तिकडं नाकाबंदी, देशात राज्य होतं ना त्याचं, जिकडं तिकडं नाकाबंदी केली. 24 दिवस झाले छत्रपती शिवाजी महाराजांचा तपास लागत नाही. 25व्या दिवशी सकाळी सकाळी औरंगजेब म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराज का सापडत नाहीत, कुठं गेले? पळून गेले का गुटखा खाऊन गायब झाले? ते पूर्वी एक अशी पद्धत होती, गुटखा म्हणजे हा गुटखा नाही आपल्याला रोग येतो तो, तसला गुटखा नाही, गायब होण्याचा एक काही होतं त्या कालखंडामध्ये. 25वा दिवस होता. औरंगजेब म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराज का सापडत नाहीत? एक जण धावत पळत आला आणि औरंगजेबाला मुजरा करून सांगायला लागला, आलमगीर, छत्रपती शिवाजी महाराज पुण्याला पोचले. औरंगजेब काय म्हणतो माहिती? आदमी आहे का सैतान आहे? अरे माणूस आहे का राक्षस आहे? येत असताना 65 दिवसाचा प्रवास केलाय आणि जात असताना 24 दिवसामध्ये पुण्याला छत्रपती शिवाजी महाराज पोचले कसे? आदमी एका सैताने. धावत पडत दुसरा माणूस आला आणि तो सांगायला लागला, आलमगीर, छत्रपती शिवाजी महाराज पुण्याला पोचण्याचं कारण, प्रत्येक 50 किलोमीटरला छत्रपती शिवाजी महाराजांनी नवीन आणि ताज्या दमाचा घोडा उभा केला होता. औरंगजेब म्हणला, फुटलं कोण? ते आज कळण निकाल लागल्यावर कोण कोण फुटलं. औरंगजेब म्हटला, फुटलं कोण आपलं? एक जण सांगायला लागला, छत्रपती शिवाजी महाराजांचा विश्वासू सहकारी बहिर्जी नाईक छत्रपती शिवाजी महाराजांना जाण्याकरता प्रत्येक 50 किलोमीटरला नवीन ताज्या दामाचा घोडा उभा केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी 24 दिवसामध्ये असे अनेक घोडे बदलले. औरंगजेबाचं वाक्य ऐका. औरंगजेब म्हणतो, अरे आदमी एका सैताने. त्याचं कारण असं होतं, इथून जात असताना कदाचित घोडे मिळतील, पण त्या घोड्यावरती बसणारी छत्रपती शिवाजी महाराजांची कंबर तर एकच होती ना. विचार करा महाराज, शिवाजी राजाच्या कमरेचा विचार करतो. 24 दिवस कमरेनं घोड्यावरती बसून हा प्रवास केलाच कसा असेल, म्हणून तो घाबरला होता महाराज. विठ्ठल विठ्ठल इतिहासात गेलं की इतिहास आपल्याला त्या ठिकाणी आपली माणसं कशी होतो हे दाखवून देतो, आपले पूर्वज कसे होते हे दाखवून देतो. हे चरित्र कृष्णाचं तिथं ऐकलं. असो, देव जन्माला आल्यानंतर जिकडं तिकडं आनंदी आनंद. किती आनंद! त्या गावातल्या गोपिका खूप चांगल्या होत्या, त्यांना आनंद झाला. आपल्याला पोरगा झाल्यावर आपण काय वाटतो? भात पेढे वाटतो. हा, मग त्या गोपिकांनी, आणि शेजारच्याला झाल्यावर होतच नव्हता, झाला कसा, अशी भूमिका असते. त्या गोपिकांनी घरात सुंटवडा तयार केला. नुसता तयार नाही केला, तो ताटात भरला आणि अख्ख्या गावाला सांगत होत्या, गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळणीला पुत्र झाला यशोदेला, 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 पुत्र झाला यशोदेला. वान बनून
म्हणती गवळणीला काय झालं, पुत्र झाला यशोदा. 6 ठिकाणं अशी आहेत मोकळ्या हाताने जायचं नसतं. त्याच्यातलं एक ठिकाण आहे लहान लेकराला पाहायला जायचं असेल तर मोकळ्या हाताने जायचं नाही. म्हणून आपल्याकडे अशी पद्धत होती, वान भरून या. वान माहिती आहे ना तुम्हाला? पुण्यातल्या सुनांना वान कळत नाही, त्यांना वाहन घेऊन सांगायला लागत. म्हणून विचारलं वान माहिती आहे का? आहे ना वान माहिती? काय काय असतं त्याच्यात? बोला बोला, एवढाच प्रश्न विचारलाय तुम्हाला. बोरं, हा, सगळे फळ, खारीक, खोबरं, अजून तूप. बोला की मी जेवायला सोडणारच नाही. नाही तर हा, काय काय? खारीक, खोबरं, तूप, साखर, अजून डिंकाचे लाडू, अगदी बरोबर, रवा, पेढे, अजून वडापाव. कोण म्हणते वडापाव नसतो, आजारी पाडसाल तिला. बघा ना, महिला किती शहाण्या होत्या हो. चांगले पदार्थ तिला खायला घातले बाळंतीण स्त्रीला तर तिच्या शरीरात रक्त तयार होईल, त्या रक्तापासून दूध तयार होईल, तीही ताकदवान राहील आणि तिचं बाळही सुदृढ राहील. एकमेकांची काळजी घेत होत्या. वान भरून या ताटी. ती स्त्री धावून आली, ती म्हणायला लागली, यानं ग बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दोहीची. बापकट कधी आला तुम्हाला माहिती आहे? नाथ महाराजांनी ही गवळण लिहिली तेव्हापासून आमच्या माता भगिनी सुद्धा केस वाढवत नाहीत आणि पुरुष सुद्धा दाढी ठेवत नाही. का? दाढी वेणीची गाठच पडत नाही आता याच्याकरता. कृष्ण परमात्म्याने सगळ्या गोकुळामध्ये खोड्या चोऱ्या केल्या, मग सगळ्या गवळणी मिळून आल्या. मिळून यावग्या गवळणी आल्या नंदाच्या अंगणी, जातो आम्ही गोकुळ सोडोनी, आमुच्या सुना घेवोनी. अग हे ग बाई आम्हासी पाहावे ना, यशोदे बाळ तुझा ताना, गोठभरी सोसू मी धिंगाणा. म्हणून कृष्णाच्या खोड्या काल्याच्या कीर्तनात सांगितलं की आपले दोष जात. पण त्याच्या खोड्या किती आहेत बरं? एखाद्या लेकराची तक्रार, एखादी शेजारची स्त्री आपल्या बाळाच्या खोड्या सांगायला आली तर त्या आईला खऱ्या वाटतात का? आई कुणाची बाजू घेते? आपल्या पोराची घेते का शेजारणीची घेते? तुम्ही पण का? यशोदा तशीच होती महाराज. लाडका हा कान्हाबाई तुझा तुला गोड वाटे, लाडका हा कान्हाबाई तुझा तुला गोड वाटे, लाडका कान्हाबाई तुझा तुला गोड वाटे, लाडका कान्हाबाई तुझा तुला गोड वाटे. त्याच्या खोड्या किती सांगू महिपत्र सिंधू वाटे, महिपत्र सिंधू वाटे. याच्या खोड्या किती सांगू महिपत्र सिंधू वाटे, महिपत्र सिंधू वाटे. लाडका कान्हाबाई तुझे तुला गोड वाटे, लाडका कान्हाबाई तुला गोड वाटे, कान्हाबाई तुझे तुला गोड वाटे, कान्हाबाई तुझे तुला गोड वाटे. म्हणजे काय करतो यशोदे तुझा कृष्ण? मेळवोनी गोपाळासी घरामध्ये शिरे काना, धरू जाता पळोनी जातो यादवांचा राणा, धरो जाता पळोनी जातो यादवांचा राणा. लाडका कान्हाबाई तुझा तुला गोड वाटे, याच्या खोड्या किती सांगू महिपत्र सिंधू वाटे. म्हणजे याच्या खोड्या जर सांगायला गेलं, अरे पृथ्वीचा कागद पुरत नाही, समुद्राची शाई पुरत नाही, एवढ्या याच्या खोड्या आहेत. माझ्या तरी कशा 5 वाजेपर्यंत सांगून होती? कळतंय ना तुम्हाला? जर पृथ्वीचाच कागद पुरत नाही तर माझ्या कशा 5 वाजेपर्यंत सांगून होते? त्याच्यापेक्षा आपण लवकर कृष्णाला गायी चारायला रानात घेऊन जाऊ. आणि मग आता यशोदा मातेच्या सांगण्यावरनं कृष्ण परमात्म्याला सांगितलं, कृष्णा आजपासून गावात नाही थांबायचं. उद्या जाई राना सवे घेऊन गोदना, घेऊन गोदना सवे घेऊन गोदना. उद्या जाई राना सवे घेऊन गोदना, घेऊन गोदना सवे घेऊन गोदना. उद्या जाई राना सवे घेऊन गोदना, घेऊन गोदना सवे घेऊन गोदना.
गोपाळ सवंगडी वना गोधने चरवया जातो चार गोधने राम चरवया जातो शारंग गोधने चारावया जातो शारंग पाने गोधने चारावया जातो शारंग पाने हा मार्गी भेटली राधिका गवळणी मार्गी भेट राधिका गोळणे मागे श्री हसडो ओ कृष्ण कान मागे निर्यासडो भवती देखिली यशोदा जननी हैरा सारवया जातो शारंग गोधने सारवया जातो शारंग गोधने चारावया जातो शारंग पाणी गोधने चारावया जातो शारंग पाने विट्टी दांडू हामामा लगोरी रानामध्ये गेल्यानंतर देवानी काय केलं सगळ्या सवगड्याच्या समेत भगवंतानी खेळ खेळले हमामा पोरा हमामा घुमरी वाजे घमामा आबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू खेळे विटी दांडू आता खेळ विटी दांडू खेळे भोवरा गे बाई भोवरा या राधिकेचा नवरा किती खेळ झाले बघा विटी दांडू हल्लीची पोरं विटी दांडू खेळतात का काय माहिती नाही पण शहरामध्ये जर पोरांना विचारलं ना पोरांनो विटी दांडू माहिती आहे का तर पोरं म्हणतात तोच का महाराज मोबाईलवर खेळतात तो आता विटी दांडू मोबाईलवर खेळता येईल का विटी दांडूचं ग्राउंड केवढा अख्खं गाव जिकडे विटी निघाली तिकडे सगळे दांडू निघाले खेळे विटी दांडू आता खेळे विटी दांडू देवाने लगोरी खेळले खेळ मांडीला लगोरी खेळता ती नाना परी खो खो खेळती सवंगडी सवंगडी खो खो खेळती सवंगडी खो खो नावाचा खेळ खेळला लगोरी नावाचा खेळ खेळला कुस्ती खेळली देवानी वयाच्या 7व्या वर्षी जगातला पहिला असा आखाडा बांधला असेल परमात्म्याने यमुनेच्या तीरावरती वयाच्या 7व्या वर्षी भगवंतानी कुस्ती खेळ खेळला असे नानाविध प्रकारचे खेळ झाले सगळे गोपाळ दमले आणि मग दमल्यानंतर असं म्हणतात खडकी सोडी येल्या मोठा आजीचा खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. मग सगळ्या सवंगड्यांना एकत्र केलं आपण काल्याला काय यायचं आपलं प्रारब्ध आपल्या प्रारब्धाची शिदोरी इथं घेऊन यायची आपलं प्रारब्धाची शिदोरी इथं घेऊन यायची भगवंताच्या प्रारब्धामध्ये आपली शिदोरी मिसळायची कारण एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरिकृपे त्याचा आपलं प्रारब्ध सुद्धा बदलवण्याची ताकद या कीर्तनामध्ये आहे महाराज आणि म्हणून आपलं प्रारब्ध घेऊन यायचं गोपाळांनी तेच केलं कृष्णाच्या प्रारब्धामध्ये प्रारब्धाची शिदोरी मिसळली देव मध्ये उभे राहिले देवाने सगळ्या सवंगड्यांना काला खाऊ घातला तोच काला एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानदेव गोपाळाशी लाह्या वाटी तो काला पंढरपूरमध्ये झाला आणि तोच काला आपल्या बनसारोळे गावामध्ये सर्व पंचक्रोशीच्या साक्षीनं खूप मोठमोठी महाराज मंडळी गायक मंडळी असतील गोड वादक असतील या ठिकाणी अण्णा आहेत आदरणीय कराड अण्णा उपस्थित आहेत जालिंदरजी महाराज काळोखे आहेत या सगळ्यांच्या दर्शनाचा लाभ मला ज्यांच्यामुळे आला या परिसराचं आपल्या गावचं वैभव आणि या सोहळ्याचे मार्गदर्शक समाधानजी महाराज गोरे त्यांनाही धन्यवाद देतो आज सर्वांच्याच साक्षीनं हा काला संपन्न होतोय पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम हा तुकाराम 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 तुकाराम. या ठिकाणी